ये बाबो ही रंगपंचमीने हळदीचा कार्यक्रम आहे, पण एवढा धिंगाणा चाललाय इथं? या मग काय नाचायला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शुभ. तर आज आपण आलो होतो पहिले चैतन्याच्या ऑफिसवर, कारण आज विशालचा बर्थडे करायचा होता. तेवढ्यात भाऊची एंट्री झाली. भाऊच्या वाढदिवसामुळे आपल्याकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. इकडे चैतन्याने तर पूर्ण सत्काराचं नियोजन केलेलं होतं. त्यानंतर बर्थडे बॉयचा मस्तपैकी जोरदार बर्थडे साजरा केला. बर्थडे झाल्यानंतर एका मित्राची हळद होती म्हणून तिथं गेलो. म्हणलं हा हळद झटकणार कोण कार्यकर्ता एकदा बघावं तरी. तो तर आपला भाऊ प्रशांतच निघला ना, आणि मला म्हणला चल तू पण नाचायला. मी म्हणलं नको भाऊ, मी लांबूनच माझ्या बघतो. कारण इकडे हा भाऊ डायरेक्ट हळदीची गोनच घेऊन फिरत होता. कोणी बिगर हळदीचा दिसला की त्याला भरवायचं कामच भाऊ खतरनाक करत होता. आणि इकडे आपली सगळी गँग डीजे मध्ये फुल एन्जॉय करत, आणि आपल्याला पण थोडंसं डीजे मध्ये नाचायचं होतं, पण कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं. तेवढ्यात आपल्याला एक आपला छोटा फॅन भेटला. म्हणलं पकड मग कॅमेरा, आपल्याला पण थोडंसं नाचू दे. काही म्हणा, पण याला म्हणते हळद. फार नवरदेवाला पण राहावं ना, तो पण पोरांमध्ये येऊन नाचायला लागला. हे झाल्यावर जेवायला गेलो. जेवायला तर पार 101 मेनू. पोरं तर पार आज एन्जॉय करत होते. गेल्या गेल्या पोरांनी सलाडवरच ताव मारला. जेवण करून घ्यायचं तर पोरांनी चांगल्याच डायलॉग चालू केले. अरे चांगल्या बोले आता तुम्ही चांगल्याला तर फॉलो केलंच, मग तुमच्या भावाला कधी फॉलो करणार? एवढं जाता जाता फॉलो करून जा ना. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.